सन्माननीय विजयदादा कोलते आचार्यात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते कविवर्य रामदास फुटाणे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण फुटाणे सरांचं स्वागत करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, आचार्य यात्रेच्या या गावी येताना मला तरी निश्चित आनंद होतो, कारण मी 9वीत असताना जे पुस्तक वाचलं मी कसा झालो आणि त्या एका पुस्तकाने प्रेरणा दिल्यामुळे मी माझं गाव सोडून मुंबई गाठली आणि कळलं की आता जी काही प्रेरणा घ्यायची ती साहेबांचीच प्रेरणा घेतली पाहिजे। आणि मी इतका आचार्य यात्रे भक्त होतो की दर 13 ऑगस्टला त्यांच्या वाढदिवसाला पत्र लिहायचं, त्यांचं ते पत्र यायचं छापील सगळं। तर या गावात आल्यानंतर आज जे कवी संमेलन होणार आहे, तुम्हाला खात्री की आपण फार गंभीर चेहरा करून बसतो। जसे काही जरांगे पाटलाचे प्रश्न तुम्हाला सोडायचे, हा देश कीर्तनाने सुधारला नाही, तमाशाने बिघडला नाही। मस्त देश, तुम्ही आनंद घ्या कवितांचा। कवी सगळे एक एक येत आहेत, कवी सापडणं फार अवघड असतं त्या ठिकाणी, पण सगळे कवी आजचे जे आहेत ते निश्चित तुम्हाला आनंद देणारे असे कवी आहेत। त्यांच्या कविता आपण ऐकणार आहोत। थोडंसं राजकारण येणारच, आता कोलते साहेब आहेत म्हटलं की राजकारण येणारच त्या ठिकाणी थोडंसं। परंतु आजच्या या कवी संमेलनाची सुरुवात आचार्य यात्रेंचं गाव असल्यामुळे आचार्य यात्रेंनी विडंबनाची परंपरा या महाराष्ट्रात सुरू केली आणि म्हणून आचार्य यात्रे साहेबांची जी कविता होती आम्हाला शाळेत, त्या कवितेवरचंच एक विडंबन, यात्रे साहेबांच्याच कवितेवरच्या विडंबनाने आजच्या या कवी संमेलनाचा आम्ही प्रारंभ करत आहोत। त्याचं महत्त्वाचं कारण की ज्यांच्यावरती कविता आहे ते तुमच्या परिसरातलेच आहे, त्याच गावावरून जाऊन येऊन थोडंसं पलीकडे जाऊन ते पलीकडे होते, पण त्यांचं या गावावर ओरडल्याशिवाय ते पुढे जात नव्हते, त्यांच्या संदर्भात आहे। आणि कोलते साहेबांच्या ते अत्यंत जवळचे, त्यामुळे तुम्हाला कळेल की ती कविता कोणावर आहे। तर आचार्य यात्रे साहेबांची केशव कुमार नावाने झेंडूच्या फुलेमध्ये एक कविता होती, आजीचे घड्याळ म्हणून होतं जे अगोदर होते, तर त्या अनेक कविता ज्या आहेत त्या इतर कवितांचं विडंबन होतं। तर आत्रे साहेबांची जी कविता होती, आजीचे घड्याळ, आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारी कर देई ठेवून कुठे, ही जी कविता मला शाळेत होती त्याच्यावरचं विडंबन आहे। मला खात्री की सासवडचे लोक तर आत्रे साहेबांच्या कवितेवरचं विडंबन आहे, ते कुणावरचं आहे तुम्हाला लगेच कळेल, पण तुम्ही सासवडकर आहात या ठिकाणी। काकांच्या जवळी घड्याळ कसले, काकांच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, काकांच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देती ठेवणी ते कुठे पुतण्यासही नसे ठाऊक, देती ठेवणी ते कुठे पुतण्यासही नसे ठाऊक, त्याची टिकटिक वाजते न कधीही आहे मुके वाटते, त्याची टिकटिक वाजते न कधीही आहे मुके वाटते, दिल्ली मुंबई न्यूयॉर्क लंडन ते सारखे चालते, तर सांगे वेळ काळ तिथी निवडणुका। आत्रे साहेबांच्या कवितेत येते की आजी प्रत्येक महिना कसा सांगते तिच्याकडे कुठलं घड्याळ आहे, कुठं ठेवलंय तिने, तिला कसे वार कळतात, तिला कसे सगळे ऋतू कळतात, अशाची ती कविता आहे। तर सांगे वेळ काळ तिथी निवडणुका, किती मतांची पेटी, सांगे वेळ काळ तिथी निवडणुका, किती मतांची पोटी, काय दडले कुणा न कळते या काकांच्या पोटी, काय दडले कुणा न कळते या काकांच्या पोटी। तेव्हा काकाही आपल्या परिचित आहेत आणि आत्रे साहेबांच्या कवितेचं ते विडंबन आहे। मला वाटतं आजचा जो आपण आचार्य साहेबांच्या आमचे मित्र विजय कोलते अनेक वर्ष हा उपक्रम करत आहेत आणि सासवडचं जे महत्त्व आहे ते महाराष्ट्राला पुन्हा दाखवलं। राजेंद्र पै आले होते सगळे नव्हते आले, पैसा वेळी मुंबईत आत्रे सन्मान वगैरे देतात, तो 19 मध्ये मला त्यांनी आचार्य यात्रे सन्मान दिलेला होता त्या ठिकाणी। तर या विडंबनानंतर ओसरी हा शब्द आता 1 बेडरूम 2 बेडरूम वाल्यांना
माहिती नाही ओसरी कुठे असते आणि कशी असते त्या ठिकाणी. सगळा काळ असा बदलत चाललेला आहे आणि राजकारण तर आपल्याला माहिती की अशा टोकाला येऊन ठेपलेलं आहे आता की कोण कोणत्या पक्षात आहे राजकारणात असून मला कळत नाही. त्याला हार घालायला जावा तोपर्यंत दुसरा झेंडा निघतो तो काही. तर त्या राजकारणावर आपण नंतर बोलू. पण बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही की नेमकं काय चाललेलं आहे. तुला जिवंत आहे की नाही आवाज येत नाही. ज्या पद्धतीचं वातावरण आहे आपण पाहतो की गेली 5-7 वर्ष नाही जवळजवळ 10 वर्ष जी अस्थिरता आपल्या इथं लाभली आणि प्रत्येक निवडणुकीत मग स्वप्न विकणाऱ्यांची गर्दी होती. आता 3-3 सावत्र भाऊ एकत्र आले आणि लाडक्या बहिणीसाठी एक योजना आणली. 3-3 सावत्र भाऊ एकत्र आले की म्हणजे आता निवडणूक आल्यात लाडक्या बहिणीसाठी काहीतरी केलं पाहिजे. तर भगवा म्हणाला योजना आनंददायी आहे. आनंद नावाला असं लक्षात तुमच्याकडून योजना आनंददायी आहे. तेव्हा केसरी म्हणाला भाऊबीज साजरी करू, भाऊबीज साजरी करू. आणि गुलाबी म्हणाला गुलाबी म्हणाला बटन दाब चालू ठेव. योजना चालू ठेव बटन दाब. गुलाबी म्हणाला म्हणजे सासवडला कळलं लगेच. सासवडला सगळे रंग कळतात. गुलाबी म्हणाला बटन दाब योजना चालू ठेव. तर बहीण हसली आणि बँकेच्या खात्याकडे जाऊन बघत हसली. म्हणाली लाडक्या भावाला गोड घास भरू, लाडक्या भावाला गोड घास भरू आणि कोणाला ओवळायचं ते निवडणुकीनंतरच ठरवू. कोणाला ओवळायचं त्या बहीण सुद्धा हुशार आहे. तिला कळतंय की कोणती योजना किती दिवस चालणार आहे, कशासाठी आली, आत्ताच कशी आली, इतके दिवस का नाही आली. तेव्हा राजकारणामध्ये असे खेळ हे असे चालूच राहतात. आणि हा ज्याच्या त्याच्या अस्तित्वाचा खेळ असतो. स्वतःच्या अस्तित्वासाठी रस्त्यात जो आडवा येईल त्याचा काटा काढणे